बरं आहे का आजी? बरं आहे बाबा, बरं आहे. हाय का तुमच्या गावाकडे चांगलं? आहे की चांगलं आहे की तुमच्या इकडे? आमच्या इकडे बी आहे, मग सारा ऊस आहे, केळी आहे, त्या आव उडीद आहेत. आमच्या गावाकडे बी चांगलं आहे. आता उन्हाळा लय वाढलाय आजी. आता ह्याच्या माहित पाडवा झाल्यावर लय वाढल. लय ऊन लागतंय हा, लय होतंय. पाडवा झाल्यावर लय ऊन आहे. होय, हा, आम्ही बी आता कामाला जायचं बंद करायचं पाडवा झाल्यावर. अजूनपर्यंत काम करताय का तुम्ही? हो, मग काय तर आता काय करायचं, मग केल्याशिवाय मार्ग आहे आता कामाला. या वयात होतात का काम तुम्हाला? आता नाही करून कोणाला सांगायचं, केल्याबरोबर मार्ग नाही. बर बर बर. हा, पोरींचं आवरलंय का? ए पोरीनं उठा, मामा आलाय, न्या उठा. चला बाहेर नका पोरींनो. मामा. झालं का तुमचं? हा हा चला. बर बर बर. हा, जा बाय, जा. चांगला रा बर का. हा हा हा, कुठं हिंडू नका, मामा मामीला त्रास देऊ नका बर का. बर बर. हा, जा. काय काळजी करू हा, नका चांगलं आजी. सांभाळ बाबा लेकराव. चालतंय तिला चालतंय. बी सांग, मामीला बी सांग चांगलं सांभाळ. हा हा हा, हा. जा. काय काळजी करणार हा. नाही, चांगलं सांभाळ तू. हा, तुम्ही काय टेन्शन घ्या हा. नका लय. हा. आणि उन्हात तानाचं जरा आता काम कमी करा. हा, आता करतोय बाबा, आता ऊन लवकर येतोय, कामाला जातोय, लवकर घरी येतोय. उन्हात हा. तानाचं आता ह्या वयात होतात का आता काम? काय करावं, नाही करून काय कोणाला सांगायचं. काम नाही करून. होतंय त्यावर करायचं, ज्या दिवशी नाही त्या दिवशी बसायचं. चला मामा आता आपण जाऊ. बरं, जाऊ का मग? हा हा, चला. काय बाबा. हे बस बरं स्वामी लवकर. वेदिका, आपण मामाच्या गावाला गेले ना, नवीन कपडे घेऊ आपण. कपडे बी नाही घेऊन चाललो तसं. मजा करू अगं. हा चल. चला मामा. बसला का? हा बसलो बसलो. पोरींनो, आलं बघा आपलं घर आता. उतरा बरं. चल वेदिका उतर. चल हा, मामी आहे का घरात बघा. चल मान आहे का बघू आपण. मामी मामी आम्ही आलो. मामी आम्ही आलो. आम्ही आलो. मामी आम्ही आलो. मामी 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 आम्ही आलो. मामी. बाई माझ्या पोरी ग किती दिवसात ना आलंय, मला तर लय बरं वाटलं. वेदिका सोमू बरं आहेत ना दोघी? हो मामी. तुम्हाला बघून मला लय आनंद झाला. किती वर्षात ना आला तो घरी आपल्या. हा तुम्हाला मामीची आठवण येत नाही? येते की मामी. मग का आला नाहीत माझ्या घरी? किती दिवस झालं, किती वर्ष झालं आला नाहीत बरं मामीला भेटायला. आज आलात बरं झालं, मला तर लय बरं वाटलं. आता उन्हाळ्याच्या सुट्टीला आलात ना, महिने 2 महिने इथंच राहा, जाऊ नका लवकर. हा. मी चहा करते तुमच्यासाठी, मग चहा बिस्किट खाऊन घ्या दोघी जण. हो बाया लय बरं वाटलं ग मला तर. माझ्या पोरी आल्या, जाऊ तिथे जाऊन बसा. हो हो मामी बसतो. कशाला आल्यात काय माहिती, मॅमी मॅमी करत. आता ह्या आल्या म्हणलं ना का मग आता धडकीच भरती बाया. आता किती दिवस राहायचे आणि किती दिवस नाही काय माहिती. आणि आल्या ना उन्हाळ्याच्या सुट्टीला तर आल्या तर 2-3 महिने तर जातच नाहीत बाया, हालतच नाहीत इथनं. आणि त्यांची आई बी कशी सोडती तर काय माहिती बिनभरोशे. त्यांना माहिती ना सगळं मामी हातात आणून देते, त्यामुळे इथं आणून सोडते ती नंद बी, माझ्या जीवावर आणून सोडते पोरी तिच्या. आता सारखी मामी चहा करून द्या, मामी जेवाय द्या, मामी हे करा, मामी ते करा. ह्या पोरीनं आता मला पिसू आणून सोडतील. ह्यांची मी मज्जाच करते आता. आलेत ना मनानेच पाहून गेल्या पाहिजे, असंच काहीतरी करते ह्यांच्यासोबत. आता लय वैताग दिलाय मला ह्या पोरीने, कशाला आलेत काय माहिती. आता नका येऊ म्हणलं किंवा यांना भांडलं नाही तर हकललं तर त्यांचा मामा मलाच हाणून बदा बदा. म्हणून त्या पोरींना बोलायची बी चोरी आहे. ह्यांना ना चांगलं डोकलिटीने काहीतरी केलं पाहिजे आता. कारण की त्यांना फटाफटा बोललं किंवा जाव आहेत ना म्हणलं ना तर त्यांचा मामा आणि त्यांची आई माझी चटणीच करून टाकते. त्यांच्या नादीच लागाय नको बाय. ह्यांना ना चांगलं प्लॅनिंगनेच इथनं हाकलते. सुवर्णा, ए सुवर्णा, हा अगं पोरीला चहा पाणी काय केलं का नाही? अगं अहो पोरींना मी चहा करते म्हणलं, त्यांना म्हणलं तिकडे जाऊन बसा, मग मी चहा करते, मग चहा बिस्किट खाऊन घ्या म्हणून सांगितलं त्यांना. सांगितलं ना? हा किती वर्षात ना पोरे आल्यात आपल्या घरी म्हणल्यावर त्यांना बघायला नको का? हा, मग आता त्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागली या. मग चला म्हणलं घेऊन आपलं राहते ना आपल्या पैसे बी. हा ना. हा? हो तुम्हाला आता माहिती आहे मी किती त्यांची माया करते, म्हणजे किती त्यांची देखभाल करते. तुम्हाला आता माहिती का नाही? मी म्हणून तर पोरीला घेऊन अंतर आलोय देत अगं नाही मी. कधीच. म्हणून तर घेऊन आलोय मी. होय ना. तू त्यांचा लाड करते म्हणून. हा तुला बी चांगली करमणूक होती ते असल्यावर. हा ओले करमणूक होती. म्हणजे कसं आता त्या नसल्या का आपण दोघंच आहे घरी. हा, मग काम करायचं का दिवसभर झोपायचं, टीव्ही बघायची, मोबाईल बघत बसायचं, दुसरं काहीच काम नसतंय. हा, मग आणि त्या त्याच्यावर पुरी आल्या काय का आल्या ना आल्या म्हणजे मला
धुणं जास्त पडतं, स्वयंपाक करावं लागतं जास्त, हा. कामच काम असतात, मग कामात टायमिंग निघून जातं. म्हणजे तुझा पण विरंगुळा होता आपला दिवसभर काय करायला, आहे का नाही? मग काय मन रमून आता ते जातं राहतील कामात. बघ 2-3 महिने, कारण त्यांना आता चांगली उन्हाळ्याची सुट्टी लागली. आता पेपर तर झाले त्यांचं, परीक्षा झाली त्यांची. आता राहते चांगले 2-3 महिने ते. 2-3 महिने. हा 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 2-3 महिने मजा मस्त कर म्हणा आपल्याला सगळ्यांना. हा हो 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 चालतंय. कर मग. बसा तुम्ही, मी चहा करते. नाही जरा आता मी काय करतो, हा आता जरा ह्यांना आणाय गेलतो, त्याच्यामुळे आपली कामं राहिलेत बाहेरची लई. हा हा मग तेवढी मी कामं करून येतो. हा मग तू आणि ते चहा पाणी कर त्यांना, जेवण हे मस्तपैकी कर त्यांना, आज मस्तपैकी चांगलं बेत बनव. बरोबर. त्यांना खीर आवडते ना, मग खीर करते आणि चालतंय. पुऱ्या करते, आणि पनीरची भाजी लई आवडते सोमूला, आणि खीर ना वेदिकांना आवडते म्हणून करायला लागले. चालतंय चालतंय. येतो मी बाहेर ना मग. हा जावा ना. जाऊ का? जावा की. आणि ठुल्यात बोकांडे माझ्या काम वाढवायला, आणि 2-3 महिने राहणार तिथंच. वेदिका, आपण आता मामाच्या गावाला आलोय का नाही, तर कैऱ्या खाऊ. मामाच्या इथं दारात झाड आहे ना, तिथं त्याला कैऱ्या आल्यात. कैऱ्या खाऊ हा, चिंचा खाऊ, कैऱ्या खाऊ. आणि मग बाजारातनं कपडे घेऊ. बाजारात नाही, दुकानात जाऊ. दुकानातनं कपडे घेऊ, दोघींना पण घेऊ. हा, नदी आहे ना मामाच्या इकडं. मामाच्या इकडे नदीला पवायला जाऊ. हा, पवायला जाऊन मज्जा करायची. पवायला जायचं, मजा येईन. आता चिंचा बोरं खायची. मजा ओ सोमू, सोमू मारी वाटत. इकडे या. ओ आले मामी. चल ग वेदिका, आपल्याला बोलावलंय मामीने. चल होत दमाने. काय हो मामी? मला ना सोमू 1 ग्लास पाणी घेऊन या. तुम्ही 1 ग्लास पाणी आणा. वेदिका तुम्ही थांबा इथं. पाणी आणा प्यायला मला 1 ग्लास. वेदिका, तुम्ही काय करता जवळ? तुम्ही काय करता? एक काम करा, बाहेर कपडे मी सकाळी धुवून ठेवलेत, ते काढून घेऊन या आणि घड्या घालून कपड्यात ठेवा. जावा. बरं झालं बाय सोमू तुम्ही आलात, कारण की नाही का मला पण 2-3 दिवस झालं बरंच वाटत नाही. माझा आवाज पण बदलला जरा, वाटते का हो, नाही? बदललाय मामी आहो तुमचा आवाज. त्यामुळे मला बरं पण वाटत नाही, त्यामुळे तुम्हाला मी पाणी मागितलं. नाही तर मी तुम्हाला पाणी देत असते का नाही, पण ह्यावेळेस मी तुम्हाला पाणी का मागितलं का, तर मी बरं नाही, मला मी आजारी थोडं. मग आता तुम्ही मला पाणी दिलं ना, मी वेदिकांना सांगितले कपड्यांच्या घड्या घालून ठेवा. बर बर, मी वेदिकाला मदत करायला जाते. नाही नाही नाही, तुम्ही त्यांना मदत नका करू. तुम्ही ना वाटाणा आहे फ्रीज मध्ये, ते वाटाणा सोलून ठेवा आणि मेथीची भाजी नीट करून ठेवा. जावा. हो हो. राग फिक नाही ना आला? नाही नाही मामी, हा, जावा काम करा. करतो. ह्यांना जर राग आला ना, त्यांचा मामा माझे धुलेच करून. चल बाई, आता वाटाणा सोलते मी, आणि मग मामीला वाटाणा देते. परत ना मग मेथीची भाजी सोलायची, आणि मला वाटाणा सोलते पटपट. सोमू, मामी वाटाणा झाला का हो सोलून? नाही. बरं बरं, सोला पटपट, मेथीची भाजी नीट करायची अजून. हो हो मामी. परत स्वयंपाकाला उशीर होईन, परत तुम्हाला बी जेवायला उशीर होईन, आणि मामाला जेवायला उशीर होईन. हो. कवा होतात का माहिती वाटाणा सोलून भाजी नीट करून. अजून स्वयंपाक पडलाय बाकंडे माझ्या. वैताग आलाय मला आता. एवढ्या 2 माणसं वाढले का 4 चपात्या वाढतात, भात वाढतो, कपडे धुवायला वाढन, आता सगळं कामच वाढणार आहे आता माझ्या मागं. ह्यांची बी मजा करते मी. अहो उरका ना पटपट सोमू. थांबा मामी. ते बारके कुठे गेली शिंगाने काय जुनं. ओ वेदिका, झाले का नाही कपड्याच्या घड्या घालून? अहो वेदिका, माझ्या हातात आणून ठेवतात का हो? तिथं मशनीवर ठेवा. सगळं सांगावं लागतंय. मला भूक लय लागली, जेवायला वाढा की. अहो सौम्या, तुम्हाला जेवायला दिलं असतं, पण जेवायला ताटच नाही. आता भांडे घासलेले नाही, खरकटेच तेवढे भांडे घासून घ्या ना. मीच घासले असते, पण हो का माझ्या हातनात दुखायला लागलं. तुमचं मामा पण घरी नाही, तुमचे मामा घरी असते, तुमच्या मामाला भांडे घासायला लावले असते मी. पण आता मामा गेलेत ना बाहेर तुमचे, मग भांडे घासा, मग वाटते जेवाय मी तुम्हाला. हा, बर बर, घासते मामी जाऊन. अहो तुम्हाला असं वाटत नाही ना सौम्या, की मुद्दाम कामं सांगते तुम्हाला? नाही नाही.
तसं नाही अहो, खरंच नाही स्वाम्या तसं. माझे लय हात दुखतात ना हो, त्यामुळे मी तुम्हाला काम करायला लागतंय ना हो. बर बर मी मुद्दाम नाही सांगत घासा भांडी मग वाढते जेवाय. हा मग जेवण मी चांगलं जेवण केलंय सगळं, चपाती भाजी भात वरण पण केले, तुम्हाला आवडतंय म्हणून हो. पण कसं आहे माहिती का, आता जेवायला ताटं नाहीत, स्वयंपाकात सगळे भांडे खराब झाले ना. बर बर घासते मामी मी जाऊन. मग सगळे खरकटे भांडे तुम्हाला कशा जेवाय वाढव सांगा. मग जाते जाते बरोबर जाऊ का. जावा. बया उचलत नाही तरी भांडे आणले. अयो चल बाय आता चल पाणते पाण्याला. भांड्याचं डबडे नेते बाय. आता पाणी कशात घ्यायचं. बया पाणी काढते आता हे देत ना, म्हणजे टबात ओतायला भांडी घासतो. नाही हो जपत नाही बाया. मामी मला जेवायला द्या ना. वेदिका कुठे गेलतात तुम्ही? मी बाहेर खेळायला गेलती मामी. आता तुम्हाला जेवाय दिलं असतं पण भांडे खरकट होते म्हणून तुमच्या बहिणीला भांडे घासायला पाठवलंय बाहेर मी. आता त्या भांडे घासूच तर तुम्ही एक काम करा, तुम्ही शर्टाचं झाडून घ्या जावा. माझे पाय हात पाय दुखतात. अहो माझे हातपाय दुखतात म्हणूनच मी काम करा नाही व तुमच्या कशाने हातपाय दुखायला लागले. तुम्ही तर येऊन दिवसभर बसताय निवांत जेवताय खावताय, कशाने तुमचे हात दुखायला लागले. तुमचं काम करून करून माझे हातपाय दुखायला लागलेत माहितीये का तुम्हाला. जावा झाडून घ्या, जावा की झाडून घ्या शर्टाचं. जाऊ का. हा जावा. बाई पोरगी जरा आगाव दिसतीय. हिची बहीण भांडे घासाय जा म्हणलं का लगेच म्हणली मामी जाते भांडे घासाय, आणि हे झाडून मारा म्हणलं का लगेच म्हणते माझे हातपाय दुखतात. अवघड आहे बाया, मोठी गरबी पण बारकीले फटाकडे. बाई मामीले काम सांगते. उगाच आली इकडं उन्हाळ्याच्या सुट्टीला. इतकं काम सांगते ना, आले सांगते. मामी काय हो? माझं झालंय वाटाणा सोलून. बरं बरं, मग काय करायचं आता. आम्ही जातो खेळायला. बरं बरं चालतंय जावा. चल वेदिका आपण खेळायला जाऊ. वेदिका आपण ना गावाला जाऊ अगं आपल्या. इथं नको, मामीला काम सांगते आपल्याला. आपण ना मामीला जाऊन म्हणू की आम्हाला गावाला जायचंय मामी, आम्ही जातो. आणि आपला बुसकाट किती पडलंय ग काम करू करू. भांडी घासायला लावत्यात, झाडू मारायला लावत्यात. मारायला सांगतात का नाही. वाटाणा सोलायला लावला आपल्याला. जाऊ आपण गावाला, मामीला सांगू आपलं. जाऊ राहू दे, चल सांगू मामीला. म्हणू मामी आम्ही जातो आमच्या गावाला. आहो जातो, आम्हाला सुट्टी एवढ्याच दिवस होत्या. चला उतर. मामी आम्ही जातो गावाला आमच्या. आम्हाला ना एवढ्या दिवस सुट्ट्या होत्या आणि आमच्या मम्मी पप्पा शिवाय आम्हाला करमत नाही. बाई सोमू वेदिका काय झालं तुम्हाला, काव चाललात. मला करमणारच नाही अगं तुम्ही दोघी गेल्यावर. नका नाव जाऊ प्लीज, नका जाऊ, राहा ना माझ्यापाशी. अहो मामी आम्हाला माझ्या मम्मी पप्पा शिवाय आम्हाला नाही करमत आमच्या दोघींना पण. वेदिका तुम्हाला तर राहायला आवडतं किंवा मामाच्या घरी काव चाललात. नाही मामी आम्हाला एवढे दिवस सुट्टी होते. अहो बाई आव राहिला असतं थोड्या दिवस तर मला बरं वाटलं असतं. सुट्ट्या होत नव्हते ना आम्हाला, एवढे दिवस होत्या. आता वेदिका एक काम करा तुम्ही, मामाला सांगू नका बरं का मी तुम्हाला कामं सांगितलेत म्हणून. नाही ना सांगणार सोमू, तुम्ही पण नका सांगू मामाला मी कामं सांगितलेत म्हणून. मी नसते सांगितले पण नाही का, मी पण आजारी त्यामुळे मी तुम्हाला कामं सांगितले. सांगू नका वेदिका. सोमू नाही सांगण्यासारखं, पण वेदिका तुम्ही सांगता सांगू नका. मी तुम्हाला जाताना एक केट भरी देते 50 रुपयावाली. पण मामाला सांगू नका मी कामं सांगितलेले. जातो आम्ही गावाला. उर का मग तुमचं.
जायला मामाला घेऊन जातो आम्ही सोडायला. हा मामा बाहेर गेले तर तुमच्या बॅगी भरा, मामा आले का मग जावा. पण तेवढं सांगू नका बरं का मी काम सांगितलेले. नाही सांगणार वेदिका, नाही सांगणार सव. नाही हुशार मामी पण आम्ही बॅगच नाही आणली हो. नाही आणली का? नाही. बरं मग तोंडात पाय धुवा, गन पावडर करा नवर का? हा हो, तसं जातो तुम्ही आम्ही. हुशार मुली आहे का? बर बर चल वेदिका. हा बरं वाटलं आता. कशा पळून लावल्या काम सांगून 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 सांगून. नाही तर त्यांना काय बोलूच तर दमे लगेच मामाला चाडे एकाचे 2 आणि ती बारकी तर लय आगावे. लगेच मी थोडं बोलूच तर 1 शब्द बोलला का 10 शब्द मामाला सांगितले असते की मामी मला अशा बोलल्या, मामी मला काम सांगती, मामी मला हे काम सांगती, ती काम सांगती. बरं झालं बाई सुवर्णा स्वतःच्या डोकिलेटीने यांना कामच सांगून सांगून पळवून लावलं. आता नो टेन्शनमध्ये निवांत आपल्या टी व्ही वगैरे बसायचं, नाही तर मोबाईल बघत बसायचं. फ्री झाले बाई ह्यांच्या दोघांच्या मधनं मी. बरं झालं का आवरण पोरींना?